नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तत्कालीन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन केलं होतं. परंतु या खात्याचा प्रभार सांभाळण्यास काही महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही पंकजा मुंडे यांनी मात्र समिती सदस्यांची साधी ओळखही करून घेतली नसल्याचा आरोप आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये परभणी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांनी 20 ऑक्टोबर रोजी पीक विमा दाव्यासाठी 72 तासांच्या आत नोंदविलेल्या तक्रारी विमा कंपनीने ग्राह्य धराव्यात. त्रुटींच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असे निर्देश कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांनी बुधवारी मुंबई येथे परभणी जिल्ह्यातील पीक विमा प्रश्नी आयोजित बैठकीत दिलेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या आधारे राज्यातील ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सोमवारी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, VSI, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचं आयोजन केलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, राष्ट्रीय सेवा योजना तसेच जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त सहकार्याने शनिवारपासून 3 दिवसीय विदर्भ पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. खानदेशात चांगला पाऊस येईल अशी अपेक्षा आहे. यात खरीपाचे नियोजन सुरू असून शेतकरी यंदा कापसाऐवजी मका लागवडीकडे वळतील अशी स्थिती असून मक्याची लागवड खानदेशात 50 ते 60 हजार हेक्टरने वाढेल असं दिसतंय. द्राक्ष हंगामाची सांगता झाल्यानंतर एप्रिल अखेरपर्यंत खरड छाटण्या पूर्ण झाल्यात. पुढे मे महिन्यात अनेक ठिकाणी सलग 17 ते 18 दिवसांच्या 250 ते 400 मिलीमीटर पावसाने अडचणी वाढविल्या आहेत. परिणामी द्राक्ष बागांवर रोग किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलाय. एकीकडे हा काळ सूक्ष्म घडनिर्मितीचा असतो. अशातच पावसाने दाणादाण उडाली असून शेतकऱ्यांना रसायने, इंधन आणि मजुरीसाठी एकरी 15,000 रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. तापमानातील वाढीच्या परिणामी लेअर कोंबड्यांची अंडी देण्याची कमी होणारी क्षमता, मरतुकीचे वाढते प्रमाण याचा प्रभाव अंडी उत्पादनावर झालाय. उत्पादन कमी आणि तुलनेत मागणी अधिक यामुळे राज्यात सर्वदूर अंडी दरात तेजी अनुभवली जाते. गेल्या आठवड्याभरात अंडी दरात प्रति शेकडा 100 नग 94 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. मे महिन्यात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली होती. यामुळे पुरंदर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये तालुक्यातील 383 हेक्टरवरील विविध फळ आणि पिकांचं नुकसान झालंय. यामुळे 1394 शेतकरी बाधित झालेत. या बातमीचा वेळ झाली आहे. कृषी अपडेटमध्ये तेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.